म्हणजे तिच्यात तसा काही फरक पडलेला नाहीये. फरक एकाच गोष्टीचा जाणवला, की पहिले ती बी टीम मधल्या काही कलाकारांना बोलत होती. आता ती निकीच्या विरोधात बोलतीये. बोलण्याची पद्धत, हातवारे, बॉडी लँग्वेज आपल्याला जी कळते ती तीच आहे ना. अरबाजने कधी तो तो चिडचिड करतो गेमच्या वेळेला, पण मला ना का माहित नाही, मला कुठून तरी असं वाटतं की तो तो बरा मुलगा आहे, तो चांगला मुलगा तरी वाटते. मला माहित नाही, मला बरेच जण असं विचारतात. त्यांची मला खरंच प्युअर मैत्री वाटते आणि असूच शकते ती. पण रितेश भाऊ जेव्हा बोलतात तेव्हा या सगळे हे सगळे जण खाली मान घालून कमेंट्स पास करणं किंवा हसणं, हे सगळे प्रकार चालतात. मध्ये आपली बुद्धी काम करत नाही आणि हे खरं आहे. म्हणजे तुम्हाला कळत सुद्धा नाही की तुम्ही काय वागताय. खरं तर जेव्हा तुम्ही बाहेर येता, एपिसोड पाहता, तेव्हा ना असं जाणतं की मी अशी का वागत होते, मी असं का बोलले. नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या कुलकर्णी तुम्हा सर्वांचं मराठी मनोरंजन विश्वात खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, कलर्स मराठीवरती बिग बॉसचा 5वा सीझन सध्या धुमाकूळ घालतोय आणि याच सीझनवर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत आपल्या लाडक्या अभिनेत्री सुरेखा कुडची. तर त्यांनाच विचारूया की त्यांना हा सीझन नेमका कसा वाटतोय. हॅलो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. कशा आहात? मी मस्त मस्त मजेत. कसं वाटतंय हा 5वा सीझन बघून? अरे बापरे, म्हणजे बोलण्यात जसं आता आलं ना की धुमाकूळ घालतोय, तसं खरोखर त्या अर्थानेच म्हणजे म्हणावं लागेल की खूपच धुमाकूळ घालतोय. म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त मजा येते बघायला. तुम्ही जेव्हा घरामध्ये होतात तर ते कुठे जाणवतं का, किंवा ते असं मिस करताय का कुठेतरी? त्या घराला ना बाहेर पडल्या पडल्या आपण मिस करतोच महिनाभर ना. कारण तिथे झोपायच्या वेळा बदलल्या जातात, जे आपल्याला कळत नाही. आणि ना त्या घराशी एक अटॅचमेंट होऊन जाते, जी माझीही झाली होती. मी फक्त 4 आठवडे होते, पण त्या 4 आठवड्यात सुद्धा मला इतकी अटॅचमेंट होती की मला ना मी घरी गेल्यानंतर सुद्धा तो गार्डन एरिया, बेडरूम, लिव्हिंग एरिया, त्याच्यानंतर किचन, या सगळ्या गोष्टी खूप जास्त मिस केल्या. म्हणजे आपण ना फक्त शरीराने घरी असतो, मनाने आपण त्याच घरात असतो महिनाभर. जेव्हा आता हा सीझन बघताय, मग याच्यामध्ये वर्षाताई आहेत, पॅडी दादा आहेत, पण कुठेतरी असं वाटतं का की ज्येष्ठ कलाकारांचा जो मान ठेवायला पाहिजे त्यावर तुम्ही आता पोस्टही केली होती, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी वारंवार लिहित असते काहीतरी. म्हणजे मला काय फार छान लिहिता येत नाही. माझं काय लिखाण हे माझं काम नाहीये. पण त्यातून सुद्धा एकतर प्रेक्षक म्हणून सुद्धा आणि त्या घरात राहून आलेली एक सदस्य म्हणून सुद्धा मला असं वाटतं की जे मी पाहतीये त्याबद्दल जे वाटतंय ते लिहावं, आणि ते मी माझ्या शब्दातनं मांडते. आणि मला वाटतं मी जे मांडते, मी जे काय लिहिते, त्याच्या खाली मी कमेंट्स वाचल्यानंतर बऱ्याच लोकांना हेच म्हणायचं असतं, किंवा जे दिसतं आपण 1.5 तासाच्या एपिसोडवर आपण लोकांना आपण जज करतो की तिथे काय घडते किंवा काय नाही. ते कलाकारांचा अपमान जेव्हा झाला, वर्षाताईंचा झाला, पॅडीचा झाला, फार वाईट वाटलं या गोष्टींचं. की आत्तापर्यंतच्या सीझनमध्ये मला माहित नाही, मला आधीचं काही आठवत नाहीत, पण आमच्या सीझनचं मला सगळं आठवतंय की कोणीही या लेवलला जाऊन किंवा इतक्या खालच्या पातळीला जाऊन कोणीच कधीच बोललं नव्हतं. म्हणजे माझं आणि सोनालीचं लोकांनी खूप भांडवल केलं त्यावेळेला की आमचं वैर नव्हतं ते, पण काही गोष्टी नाही पटत आपल्याला. सो मी तिला पहिल्याच दुसऱ्या दिवशी म्हणाले होते हात जोडून की आपलं नाही जमणार आणि आपण न बोललेलं बरं, उगाच वाद होण्यापेक्षा. तर त्याच्यानंतर खटके उडायचे छोटे छोटे. पण पण आता जे मी पाहतेय ज्या पद्धतीने बोलतायत, म्हणजे वर्षा उसगावकर, पॅडी यांना, तर बापरे, म्हणजे मला असं वाटायला लागले की यार सोनाली खरंच खूप चांगली आहे. ती कधीच या लेवलला जाऊन, तीच नाही त्यावेळेला त्या घरात जेवढे होते, म्हणजे अगदी जय सुद्धा लहान होता वयाने, विशाल सुद्धा, म्हणजे आमच्या मनाने ते लहानच वयाने, की ह्या मंडळींनी कधीही पातळी सोडून कधीच कोणी काय बोललेलं नाहीये. नक्कीच जान्हवी किल्लेकर, जिला आता शिक्षा पण दिली त्या याच्यावरनं, पण तिचं आता जे चेंज झालंय त्याच्यानंतरचं वागणं, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? चेंज झालंय का वागणं? नाही, म्हणजे हा माझा प्रश्न आहे, मला कळत नाहीये. म्हणजे ज्या कारणामुळे तिला जेल झाली होती, की तिचे अपशब्द कलाकारांच्या बाबतीत किंवा कोणालाही समोरच्याला एकदम काय म्हणतात, कमी लेखणं, आणि ज्या पद्धतीने हातवारे करून बोलणं, ज्या कारणांमुळे तिला जेलमध्ये टाकलं, ती आतमध्ये गेल्यानंतर तशीच वागते असं मला वाटतंय.
म्हणजे तिच्यात तसा काही फरक पडलेला नाहीये. फरक एकाच गोष्टीचा जाणवला की पहिले ती बी टीम मधल्या काही कलाकारांना बोलत होती, आता ती निकीच्या विरोधात बोलतीये. बोलण्याची पद्धत, हातवारे, बॉडी लँग्वेज आपल्याला जी कळते ती तीच आहे. ती सुधारावी तुझी, म्हणून तुला जेलमध्ये टाकलंय, तर तू त्याच्यावर वर्क कर. ती खेळते छान, त्या बाबतीत मला काही माझं दुमत नाहीये. ती चांगलंच खेळते. म्हणजे गेम टास्क असो कुठलाही असो, कारण तिथे मला माहिती राहून आल्यामुळे तो इतका सहज नाहीये. म्हणजे लागतं, पडतं, काहीतरी हाड मोडतं, अशा बऱ्याच गोष्टी होतात, त्यातून ती खेळते. त्या खेळण्याच्या बाबतीत मला काहीच म्हणायचं नाहीये. पण व्यक्ती म्हणून सुद्धा तुम्ही कसे आहात हे सुद्धा पाहिलं जातं. सो मला असं वाटतं की तिच्यात अजून फार फरक पडलेला नाहीये. त्यातून मी काल उशिरा जाऊन फक्त शेवटचा एक 10 मिनिटाचं मी एपिसोड बघितला. त्याच्यामध्ये उद्याच्या भागात जे दाखवतात त्यात ती त्या घनश्यामला ज्या पद्धतीने ओरडली आणि जिथे एंड केलंय तिच्या क्लोजवर, म्हणजे परत तेच दिसलं. आता असं झालं की खूप बोललो यार याबद्दल, आता जास्त बोलायची गरज नाही. मला तर जे काय ते प्रेक्षकच ठरवतील. बरोबर आहे. आताच तुम्ही म्हणालात की ए टीम आणि बी टीम, तर तुमची आवडती टीम कुठली आहे? टीम नाही म्हणता येणार, पण मी बी टीम बिचारे गरीब आहेत असं मी म्हणेन. ए टीम आगाऊ आहेत म्हणणार नाही. त्यांना माहितीये कसं खेळायचंय, ते बरोबर बुद्धीने खेळत आहेत. फक्त त्यांचं वागणं बोलणं जरा असं चुकतंय. मग त्यात निक्की पण आहे, त्याच्यानंतर जान्हवी आहे, वैभव आहे. अरबाजने कधी तो चिडचिड करतो गेमच्या वेळेला, पण मला ना का माहित नाही, मला कुठून तरी असं वाटतं की तो बरा मुलगा आहे, तो चांगला मुलगा आहे. त्याला कळतात गोष्टी की असं बोललं ना हे चुकीचं दिसणार, हे नको. तो सांगतो पण नंतर. पण कधीतरी ऍग्रेशन आहे. आता आमच्या वेळेला जय किंवा विशाल हे दोघं भिडायचेच की, पण ही मुलं मनाने कधीच वाईट नव्हती, हे चांगलीच आहेत. तसं मला वाटतं अरबाज. निक्कीचा ना फार मोठा प्रश्नचिन्ह आहे की ती नक्की कशी आहे, अजून कळतच नाहीये मला. आणि तिच्याबद्दल आपण काय बोलणार, ती मुळातच त्या मराठी कल्चरमधली नसल्यामुळे आपण तिला जज करणं थोडंसं चुकीचं वाटतं. पण तरी सुद्धा मला वाटतं जर ती स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणवते, मी डोंबिवलीची आहे म्हणून सांगते, तर महाराष्ट्रातली मंडळी तिचं हे असं वागणं कधीच त्यांना पसंत पडणार नाही. कारण आपल्याकडे ही संस्कृतीच नाहीये की अशा पद्धतीने कोणाला तरी बोलणं. हो, निक्की आणि अभिजितला ज्याप्रमाणे हे केलं जात आहे, म्हणजे घरातले सदस्य त्यांना ज्या यांनी ट्रोल करतायत किंवा ज्या इंटेन्शननी बोलतायत, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला नाहीच वाटत असं. मला त्यांची प्युअर मैत्री वाटते. मला माहित नाही, मला बरेच जण असं विचारतायत, त्यांची मला खरंच प्युअर मैत्री वाटते आणि असूच शकते. ती आमच्या वेळेला सोनाली आणि विशाल बद्दल बोललं गेलं, खूप बोललं गेलं. आम्हाला कळायचं नाही की समोरनं असं सर का सांगतायत किंवा असं का चिडवतायत. आम्हाला ना जे दिसायचं 24 तासात तिथे कुठेच तसं काही दिसत नव्हतं, खरंच नव्हतं. ती चांगली मैत्री आणि एखाद्या बरोबर बॉन्ड असू शकतो चांगला, कारण 24 तास तुम्ही त्या घरात बाहेरची कोणीच मंडळी नाही, तर एखाद्या बरोबर एक रॅपो छान जमतो. त्या दोघांचाही जमलं तर जसं या दोघांचा जमलाय, त्यामुळे तिथे घाणेरडेपणा मला नाही वाटत आहे काहीच. पण दिसताना प्रेक्षकांना कळतंय की प्युअर मैत्री, पण ते घरातले लोक त्यांना त्या बाबतीत हे करतायत. आतमध्ये आपली बुद्धी काम करत नाही आणि हे खरंय. म्हणजे तुम्हाला कळत सुद्धा नाही की तुम्ही काय वागताय. खरं तर जेव्हा तुम्ही बाहेर येता, एपिसोड पाहता, तेव्हा ना असं जाणतं की मी अशी का वागत होते, मी असं का बोलले. कारण तिथे नकळत आपण ठरवून नाही कुठल्या गोष्टी करत, त्या नकळत होत जातात. त्यामुळे तिथल्या लोकांना ते वाटणं स्वाभाविक आहे. किंवा अरबाज पण जे काय आता मध्ये त्यांनी जो काय तांडव केला, खुर्ची फेकून देणं असेल, प्लेट फेकून देणं असेल, हे मला असं वाटतं की ह्या गेम पुरताच आहे ते सगळं. हे काही कुठे इमोशनली अटॅचमेंट ती नसणार आहे नक्कीच, असं मला वाटतंय. बाकीच्यांना काय वाटतंय मला माहित नाही. मला प्रश्न आहे म्हणून मी सांगते की उसको मालूम है गेम में मैं क्या दिखूंगा, ये सब मैं करूंगा. तो बरोबर आहे, बरोबर केले जाते. तुमच्या वेळेचा जो सीझन होता तो आणि या सीझन मधला सगळ्यात मोठा फरक आहे की होस्टिंगचा. म्हणजे तेव्हा महेश सर होते, आता रितेश दादा. तर काय फरक आहे या दोन्हीमध्ये किंवा कसं वाटतं यांचं होस्टिंग? मला पर्सनली विचाराल तर मी ज्या सीझन मधनं आले तेव्हा महेश सर होते, तर कुठेतरी आमचा जास्त कल महेश सरांकडे असणार. आणि मी कधीच म्हणणार नाही मी त्यांची आणि रितेश सरांची बरोबरी नाही करणार. रितेश भाऊ त्यांच्या जागी योग्य आहेत, ते थोडेसे सॉफ्ट आहेत. आता प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात. मला कधीतरी वाईट फक्त या गोष्टीचं मध्ये वाटलं होतं जेव्हा मी लिहिले होतं रितेश भाऊंना की या चावडी नाही, त्यांचा काय भाऊचा धक्का. यावेळेला आम्हाला ऐकायचं की तुम्ही काय करताय आता शिक्षा, आणि लोकांचंही तेच मत होतं. कारण तुम्ही तर छान राहून
समोरच्याला जर सांगितलं की नाही नाही तुम्ही हे चुकलाय, तुमचा मुद्दा बरोबर होता, तुम्ही कुठेतरी ना मारताय आणि त्याला परत मलमपट्टी लावताय, कुठेतरी ना ती जाणीव होण्यासाठी थोडंसं ओरडणं गरजेचं होतं, जे महेश सर करायचे. आणि महेश सर बोलायला लागले की आमची टाप नसायची, समोर परत बघायची, आमची मान खाली असायची कोणाच्याही, ज्याच्याबद्दल म्हणजे मीरा असेल, ज्या या लोकांनी खूप जास्त ओरडा खाल्लाय कारण, पण त्यांची ना हिंमतच व्हायची नाही परत बोलायची. पण रितेश भाऊ जेव्हा बोलतात तेव्हा हे सगळे जण खाली मान घालून कमेंट्स पास करणं किंवा हसणं, हे सगळे प्रकार चालतात. तर असं होतं की अरे तुम्हाला त्यांचं महत्व कळत नाहीये का? तो होस्ट आहे त्या कार्यक्रमाचा, त्याला पूर्ण अधिकार आहे तुम्हाला बोलण्याचा, आणि तुम्ही त्याची मस्करी उडवण्यासारखी होते. तर ते कुठेतरी मनाला लागत होतं. बाकी ज्या घराण्यातनं ते आलेत, देशमुख, विलासराव देशमुखांचे म्हणजे पुत्र आहेत ते, हो असे कसे ते असे कुठेतरी काहीतरी कल्चर या गोष्टी त्या सांभाळून, आणि ते त्यांच्या बाजूला, मी म्हणतच नाहीये की त्यांच्या यांची बरोबरी होईल, ते त्यांच्या जागी योग्य आहेत. आणि ज्या वेळेला जान्हवीला किंवा त्या निक्कीला ओरडायला पाहिजे होतं त्यावेळेला रितेश भाऊनी जो काय मस्त धक्का मारलाय त्यांना, ते लोकांनाही आवडलं, त्याची वाहवाही झाली. मीही त्याच्यावर पोस्ट केली की या वेळेला मजा आली पाहायला. हेच गरजेचं होतं. सोनार यांनी कान टोचावे, बरोबर आहे ना. बाहेर प्रेक्षक काय म्हणतात हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आहे, आणि तुम्ही ते आता या वेळेला चांगलं केलं. जेव्हा जान्हवी पॅडी दादाला किंवा वर्षाताईंना बोलली, त्या ठिकाणी जर महेश सर असते होस्टिंगसाठी, तर त्यांनी कशा प्रकारे जान्हवीला बोललं असतं, तुम्हाला काय वाटतं? फार घाणेरड्या शब्दात. मला वाटतं त्याच्यानंतर ती परत तशी बोललीच नसती. हो नक्कीच. त्यांचं ओरडणं म्हणजे ना, कदाचित त्यांचा वयाचा एक मान आपण राखून किंवा मला कळत नाही, म्हणजे रितेशचा प्रॉब्लेम मे बी मराठी असू शकतं की मराठीवर तेवढी कमांड नाहीये. तर ज्या भाषेवर आपलं कमांड नसेल त्याविषयी त्याच्यावर आपण काहीतरी पटकन बोलता बोलता चुकीचं काहीतरी बोलून न जाऊ, म्हणून ते काहीतरी एक लिमिटेड जेवढे मे बी सांगितलं गेलं असेल तेवढंच बोललं जात असेल. महेश सरांचं तसं नाही, आणि महेश सर एक खूप सिनियर आहेत त्या, म्हणजे दिग्दर्शक म्हणून आणि आता इथे होस्ट म्हणून पण, त्यामुळे आपण त्यांच्याकडे ना त्या दृष्टीनेच पाहतो आणि त्यांना तेवढं आपण सिरियसली घेतो. आता ह्यांना हळूहळू कळायला लागले, आणि रितेश मला वाटतं की पहिलाच सीझन आहे, आपण अजून थोडा चान्स द्यायलाच पाहिजे त्यांना. ही गोष्ट बरोबर आहे. घरातले सदस्य ज्या प्रकारे खेळतायत, तर त्याबद्दल तुम्हाला कुणाचा खेळ आवडतो किंवा कुणाचा गेम आवडतो, किंवा तुम्ही विनर म्हणून कुणाला बघतात? विनर म्हणून खरं सांगू इतक्या लवकर जज करणं कठीण आहे. अभिजित पण छान खेळतोय, पण अभिजित पण मला अजून कळलाच नाहीये कसं आहे. मे बी तो थोडासा अबोल असेल, शांतच असतो, तो काय फार बोलत नाही. गेमच्या वेळेला त्या डोकं चालवतो व्यवस्थित. मग खेळतं छान म्हणाल तर मग निक्की पण छानच खेळते. निक्की गेम मुळातच ती हिंदीतनं आली, आणि माझ्या मते शेवटच्या 3 मध्ये ती होती. सो तिला गेम माहितीये काय खेळायचंय. तिची खेळण्याची पद्धत चुकीची आहे थोडीशी, म्हणजे तिनं तोंड उघडलं की तिचं संपलं सगळं असं आहे. तिथे ती चुकते, पण ती गेम व्यवस्थित खेळते, उसको मालूम आहे क्या करना है क्या नहीं करना है. आणि अरबाज चांगला खेळतोय, अभिजित चांगला खेळतोय, जान्हवी पण चांगली खेळते. आणि इकडचं म्हणतात आता पॅडी 2 आठवड्यानंतर दिसायला लागला. येस, पॅडीला आता कळलाय गेम काय. पहिले 2 आठवडे तो दिसतच नव्हता, आणि हे त्याला नंतर तिथे थोडं टोचन केलं की बाबा काय पॅडी कुठे आहात तुम्ही वगैरे. त्याच्यानंतर तो जो उठलाय बरोबर पेटून, तो करेक्ट आहे. वर्षा उसगावकर ही बाई सुद्धा तिची डिग्निटी सांभाळून खेळते, आणि तिला मला वाटत नाही तिला कोणी वाईट बोलेल किंवा ती खेळत नाही. ती ज्या पद्धतीने खेळते ते करेक्ट खेळते बाई. वर्षा त्यांच्या मराठीबद्दल काय? अरे बाबा, फार ऐतिहासिक बोलतात त्या. सुरुवातीला जरा मला मजा वाटली, पण म्हणजे आता सुद्धा आम्ही एन्जॉय करतोय ते सगळं. पण पहिले असं झालं की अरे, म्हणजे मला माहिती होतं खरं त्या अशा, म्हणजे कधी भाषण करायला सुद्धा उभे राहिलं ना तरी त्या थोड्याशा मराठी, आणि मराठी जास्त म्हणजे त्यांची काय म्हणतात वाचन मे बी चांगलं असेल, त्यामुळे ते ज्या बोलतात ना ज्या पद्धतीने थोडंसं ऐतिहासिक वाटतं ऐकताना, पण आता मजा वाटते ते ऐकताना सगळ्यांनाच. बरोबर आहे. आपण एक छोटासा गेम खेळूयात. मी घरातल्या प्रत्येक सदस्याचं तुम्हाला नाव सांगते, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सांगायचं. अभिजित. सुमडी मी कोंबडी, माहित नाही, कळत नाही कधी कधी. निक्की. शातीर. अरबाज. चालाक. वैभव. गद्दार. जान्हवी. काहीच नाही बोलायचं मला. छोटा पुढारी. घनश्याम. बहुत शाणा आहे. सूरज.
पण तो छोटा पुढारी खरंच छोटा पुढारी आहे ना? यावर खरंच प्रश्न आहे. म्हणजे हा माझाच प्रश्न आहे, हा खूप लोकांचा प्रश्न आहे. बिचारा, माझं त्याचं काय वैर नाही रे बाबा, पण जे दिसते काय वागत होता तो मध्ये मला काही कळलं नाही. सॉरी. काय पुढलं नाव काय? सूरज. सूरज निर्मळ मनाचा, स्वच्छ, आणि त्याला आता बरेच जण म्हणतात की त्याला खेळताच येत नाही. ठीक आहे, पण तो तरी सुद्धा इतके महिने आठवडे टिकलाय तिथे, काहीतरी करत असेल, काहीतरी लोकांना तो आवडतोच आहे. कारण तो ना एक निर्मळ मनाचा चांगला खेळाडू, म्हणजे त्याला खेळ समजतात, तो खेळतो, पण त्याला समजायला वेळ लागतो, हाच त्याचा प्रॉब्लेम आहे. आणि तो जसा वाढलाय त्याच्यात त्याची काहीच चूक नाहीये. डीपी दादा कॉमेडी, म्हणजे मस्त त्यांची ते करमणूक छान करतात घरामध्ये, बस. अंकिता हुशार आहे, हा, म्हणजे तिला कळतात गोष्टी बरोबर. पॅडी दादा खूप छान माणूस, खूप गोड माणूस, म्हणजे इथून असं. आर्या मला आवडते मुलगी बरं का. म्हणजे मी तिला मला खरंच माहित नाही ती, पण ते जेव्हा गाणं तिचं आहे असं कळलं ना, तेव्हा ते गाणं मी पूर्ण ऐकलं. ती छानच गाते. अचानक तिला एखाद्या विषयावर पटकन गाणं रच म्हटल्यानंतर तेही रचते. हुशार आहे ती. कधी कधी वेड्यासारखी वागते किंवा समोरच्यांचं ऐकून घेत नाही आणि स्वतःचे मुद्दे ती त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करते, पण मला आवडते ती. गुड गर्ल. आता सगळ्यात ट्विस्ट जो येणार आहे बिग बॉस मध्ये तो डिपेंड असणार आहे वाईल्ड कार्ड एंट्रीवरती, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? नाही, आणि आता गरज आहे, कारण 4 आठवडे झालेले आहेत आणि सगळ्यांचे साधारण स्वभाव आपल्याला कळलेले आहेत, कोण काय करते. मध्ये वर्षाताईंना पण विचारलं गेलं की काय वर्षाताई तुम्ही कुठे दिसत नाही आहात, तर त्यांचं ते उत्तर करेक्ट होतं की मला पहिल्या आठवड्यात सांगितलं गेलं की तुम्ही पण ते च्युइंगम सारखं उगाच जास्तच ताणता, सो मी गप्प बसले. त्यात जी काही चूक नाहीये. तर त्यामुळे आता आपल्याला असं होतं की मला माहिती निक्की काय करणार, ह्याच्यावर हा काय रिएक्ट होणार, ती काय बोलणार, आता मजा नाही. अभि मजा कब आएगा, कोणीतरी वेगळं आतमध्ये गेल्यानंतर. आणि असं बाहेर आता बोलले जाते बऱ्याच गोष्टी, कोण कोण आत जाणार आहे. खरंच त्याच व्यक्ती आत जाणार असतील, फिर मजा आहे गौर. ते तर आता तुम्ही सांगता. अजिबात नाही, ते बघायचं आपण. काय वाटतं प्रेक्षकांना, काय सांगाल या सीझन बद्दल जाता जाता? प्रेक्षकांना सांगेन की एक तर बिग बॉसची मी स्वतः पण खूप मोठी फॅन आहे. बिग बॉस फक्त भांडणाचं घर असं एक थोडंसं लोकांचं मत पडलंय. खरं तर तसं नाहीये. जे राहतात आतमध्ये त्यांनाच माहितीये की ती भांडणं का होतात, त्याला छोटी छोटी कारणं असतात. फक्त आता ते 1.5 तास तुम्ही बघता, त्याच्यामध्ये नेमकी भांडणच दाखवली जातात किंवा कुठेतरी लव्ह ट्रायंगल किंवा लव्ह स्टोरी असेल तीच दाखवली जाते, असं नाहीये. 24 तासात खूप काही गोष्टी घडत असतात. छान एकमेकांशी जे वैरी असतात ते सुद्धा कधी कधी छान गप्पा मारत असतात, ते फार दाखवलं जात नाही. कारण नुसतंच गुडी गुडी दाखवलं. मालिकांमध्ये सुद्धा जोपर्यंत एखादा विलन किंवा वॅम्प काहीतरी कांड करत नाही तोपर्यंत ती मालिका पुढे सरकत नाही. त्यामुळे असं काहीतरी पाहिजेच असतं आपल्याला. त्यामुळे बिग बॉस हे घर खूप छान आहे आणि उगाच नावं ठेवू नका बिग बॉसला. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू.